मंडळी, तर आज आणलेले आहेत खेकडे. तर आमचं पिलू बघा त्या कवरकडे लक्ष देऊन बघत आहे, कारण त्याच्यामध्ये हालले तर त्याला वाटलं काय आणले की काय नाही की. आणि आकाड महिन्यामध्येच असे मस्त खेकडे छान मिळतात आणि येरी काही चांगले मिळत नाहीत. आणि एकदम असे मोठे मोठे ताजे आहेत बघा आणि मस्त भरून असतात. आकाड महिन्यात आता श्रावण महिना लागले असतं, आमच्या इथं नॉनव्हेज बंदच असतं गणपती पस्तोर. तर मस्त आणलेले आहेत खेकडे आणि त्याच्यामध्ये एक औषध टाईप पण असं पाणी निघतं, त्या टायफॉइडसाठी डेंग्यूसाठी नाडी ताप पण पिल्यानं जाते. आणि एकदम शाकाहारी असतं, जे आपले लोक नॉनव्हेज खात नाही ते पण त्यांचं सेवन करतात. आणि एकदम जे खेकडे शेवाळ वगैरे तळ्यातलं बुडाचं खातात त्याचं असतं ते पाणी. तर नक्की आणल्यावर तुम्ही पण ते प्या, बिलकुल असं टाकून देऊ नका, काही नाही. लेकरांना पण पाजीत जा. तर औषधी टाईप असतं ते पाणी. तर मस्त खेकडे साफ करून घेतलेले आहेत आमच्या कारभाऱ्यांनी. किती मोठाले आहेत बघा, त्याची नांगी बिंगी इतकी मोठी न खूप मोठाले होते. आणि मोठे खेकडे खाण्यातच मजा येते, बारक्यामध्ये काय तेवढं हे नसते. आणि एकदम पौष्टिक आणि औषध म्हणून पण सेवन करायचं असतं त्याचं, कारण हाडी ताप वगैरे काहीच येत नाही. ह्या महिन्यामध्ये खूप लोक बिमार पडतात पावसाळ्यामध्ये, त्याच्यामुळे तर 2दा-3दा नक्कीच खायला पाहिजे. तर चला आता बनवूया रेसिपी. तर संध्याकाळच्या जेवणामध्ये आहे मग आता खेकड्याची भाजी. तर चला करूया सुरुवात. चला आता भाजीची ग्रेव्ही तयार करून घेऊ आपण. तर तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये केलेलं आहे मी कांदा ॲड आणि थोडंसं खोबरं करणार आहे ॲड, टोमॅटो आणि पुदिना आणि कोथिंबीर. हे सगळ्याची ग्रेव्ही मी करून घेत असते. मस्त आता भाजून घ्यायचं आहे बारीक गॅसवर. आणि तुमच्या इकडं काय रेट चाललेला आहे खेकड्याचा, काय नाही, कसे मिळतात काय नाही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आता घेणार आहे मिक्सरमधून ग्रेव्ही काढून. तर मस्त एकदम बारीक अशी छान ग्रेव्ही झालेली आहे आपली. आणि जे खेकड्याच्या बारीक नांग्या होत्या त्याचं पण मला सूप काढून घ्यायचं आहे मिक्सरमधून काढून ग्रेव्ही. आणि त्याच भाजीमध्ये टाकली तरच भाजी छान होते एकदम. आणि अशी मस्त वाटून घोळून घ्यायचं आपल्याला. आणि त्याचा खाली जे चोथा राहतो ते साईडला ठेवायचं आहे आणि व्यवस्थित बिलकुल ते भाजीमध्ये जाऊ द्यायचं नाही, नाहीतर भाजी आपली खायला चांगली लागत नाही, कचकच लागते. तर त्याचा पूर्ण जे कडक भाग राहतो ते असं साईडला निघतो. व्यवस्थित घोळून घेतले की हे चोथा सगळा खाली राहिलेला आहे. आणि आता आपल्याला द्यायची आहे भाजी फोडणी. तर मस्त तेल टाकलेलं आहे मी आणि अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे मस्त तेलामध्ये. वाटून घेतलेली ग्रेव्ही टाकून द्यायची आहे आणि चांगलं तेल सुटूक तर मस्त बारीक गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे आहे. आणि पुन्हा टाकायचे आहे घरगुती काळा मसाला, हळद, मीठ आणि चटणी टाकलेली आहे मी थोडीशी. सगळा मसाला टाकून द्यायचा आहे. आणि खेकड्यामध्ये असं अंड्या प्रकारचा भाग निघतो ते पण टाकून दिलेला आहे. मस्त खेकडी टाकून दिलेली आहे आणि एकदम फ्राय करून थोडंसं झाकून खायचं आहे. आणि आता टाकणार आहे मी ह्याच्यामध्ये पाणी. आपल्याला स्वादानुसार टाकायचं आहे पाणी, जेवढं लागतं तेवढं. हे खेकडीचं नांग्याचं पाणी काढून ठेवलेलं होतं मी, ते मी त्याच्यामध्ये ॲड करते. आणि चांगले आपल्याला 1-1.5 घंटा तरी असं भाजी शिजू द्यावं लागते, कारण कडक असते त्याच्यामुळे लवकर शिजत नाही. तर चला आपली मस्त भाजी झालेली आहे रेडी. तर बघा कशी वाटली रेसिपी, काय नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता मस्त झालेला आहे खेकड्याचा रस्सा तयार. तर या मग सर्वजण संध्याकाळचं स्पेशल जेवायला. कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब द माय चॅनल. या मग संध्याकाळी मस्त गरमागरम पाऊस बाहेर पडतोय.